नमस्कार. योग विथ मनालीमध्ये तुमचं स्वागत आहे. कालच्या भागात आपण सूक्ष्म व्यायाम बघितले, त्याचे फायदे बघितले. आज आपण स्थूल व्यायाम करणार आहे. एक दोन प्रकारचे स्थूल व्यायाम करणार आहे आपण. पहिला प्रकार आहे सर्वांग पुष्टी. त्यासाठी आपल्याला दोन्ही शोल्डरला हात घ्यायचे, श्वास घेत घेत मुठी बंद करून हात क्रॉस करायचे वरती आणि श्वास सोडत सोडत आपल्याला उजव्या साईडला खाली द्यायचे, वाकायचे. खाली वाकल्यानंतर आपले दोन्ही हात आपले चेंज करायचे. खालची मूठ वरती, वरची मूठ खाली. तर श्वास घेत घेत वरती, श्वास सोडत सोडत परत डाव्या साईडला, तर हँड चेंज. श्वास घेत घेत वरती, श्वास सोडत सोडत खाली, हँड चेंज. श्वास घेत घेत वरती, श्वास सोडत सोडत उजव्या साईडला, हँड चेंज. श्वास घेत घेत वरती. हे असं करत राहायचे आपल्याला एक 10 ते 20 वेळा. सर्वांग पुष्टी व्यायाम हा संपूर्ण शरीराच्या विकासासाठी आणि बळकटीसाठी केला जाणारा एक पारंपरिक योगिक स्थूल व्यायाम आहे. याचा अर्थ सर्व अंगाची पुष्टी, पोषण किंवा मजबूती असा आहे. तीव्र पाठदुखी, कंबरदुखी असल्यास हा व्यायाम करू नका. हार्निया किंवा पोटाचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तींनी हा व्यायाम करू नका. आता आपण दुसरा प्रकार करूया. तो हृदयासाठी आता चांगला आहे. अगदी सावकाश पावलं टाकायचे, हळूहळू आपलं स्पीड वाढवायचे. तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे जेवढं तुम्हाला फास्ट तिथल्या तिथेच आपल्याला जॉगिंग करता येईल तसं करायचं. आणि स्पीड वाढल्यानंतर सावकाशपणे परत स्पीड हळूहळू कमी करत स्थिर व्हायचे. हे व्यायाम केल्याने आपल्या हृदयाची गती वाढते, आपल्या श्वासोच्छवासाची गती वाढते. ब्रीदिंग नॉर्मल होण्यासाठी आपण नाकाने दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने सोडायचा आहे. असं 5 ते 6 वेळा करायचे. अशाच योग आणि आरोग्यविषयक माहितीसाठी योग विथ मनालीला फॉलो करा. धन्यवाद.